हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज नरेंद्र मोदींच्या राज्यात पुन्हा 3 सभा, माढा, धाराशिव आणि लातूर लोकसभेसाठी मोदी प्रचार करणार। सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची खडकवासलामध्ये सभा, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले उपस्थित राहणार। शरद पवारांची आज राजगड आणि शिरूरमध्ये सभा, राजगडमध्ये सुप्रिया सुळे तर शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी पवारांची सभा। बारामतीनंतर शिरूरमध्ये सुद्धा अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह, निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट वाद्याचा तुतारी असा उल्लेख, अमोल कोल्हेंची चिंता वाढणार। राहुल गांधी आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नाही, 65% जास्त लोकांची मोदींना पंतप्रधान म्हणून पसंती, अजित पवारांचं वक्तव्य। नाशिकमधून उमेदवारी न दिल्यानं विजय करंजकर नाराज, ठाकरेंनी बोलवूनही करंजकरांनी भेट न घेतल्यानं करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण। महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आज अर्ज दाखल करणार, वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील, वैशाली दरेकर आणि शोभा बच्छाव आज अर्ज भरणार। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार, अर्ज भरण्यापूर्वी गोयल यांचं रॅली काढत शक्तीप्रदर्शनही होणार। शिवसेनेचे 3 उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर आणि ठाण्यातून मस्के किंवा सरनाईकांना उमेदवारी मिळण्याची सूत्रांची माहिती। चंद्रकांत खैरे 5 वेळा नमाज पठण करा असं सांगतात, हा माणूस वेडा तर नाही झाला, चंद्रकांत खैरेंची चित्रफीत दाखवत संजय शिरसाटांची टीका। कॉलर उडवायला सकाळ आहे की संध्याकाळ आहे हेच समजत नाही, त्यांच्यावर न बोललेलंच बरं, शरद पवारांची उदयनराजेंवर टीका, तर मान गादीला मात्र मत शशिकांतला द्या, शरद पवारांचं आवाहन। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना उद्या हजर राहण्याचं समन्स, अमित शहांचा बनावट व्हिडिओ शेअर करण्याप्रकरणी कारवाई। डोंबिवलीतल्या घरडा सरकारकडे जाणारे रस्ते 6 मे पर्यंत बंद राहणार, प्रचार रॅलीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 पर्यंत बंद असणार। भीमाशंकर मंदिरात 4 दिवस अभिषेक पूजा बंद, 29 एप्रिल ते 2 मे दरम्यान रुद्राभिषेक उत्सव असल्यानं भाविकांची अभिषेक पूजा बंद राहणार। नीरव मोदीची अमरावतीच्या चांदूर बाजारात जमीन जप्तसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून नोटीस जारी। कोविशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, ऑस्ट्राझेनेका कंपनीची कोर्टात कबुली। व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कर्नाटकच्या हसनचे खासदार प्रज्वल रेवन्नाची पक्षातून हकालपट्टी करणार, जेडीएस प्रमुख कुमारस्वामी यांची माहिती। कोलकाताचा शानदार विजय, दिल्लीचा 60 विकेट्सने धुव्वा, दिल्लीच्या 154 धावांचा कोलकाताकडून सहज पाठलाग। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।